किसान चौक बँक कॉलनी भंडारा इथे माननीय आमदार साहेब नरेंद्र भोंडेकरजी यांच्या पेस हॉस्पिटल समोरील या रस्त्याचं बांधकाम 16/2/2025 ला भंडारा नगर परिषद कडून करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भात भंडारा नगर परिषदेने कोणतेही माहितीचे फलक इथे लावलेला नाही. त्यामुळे हे बांधकामाला किती निधी मंजूर करून खर्च करण्यात आला, कंत्राटदार कोण, जेई कोण, या संदर्भातली संपूर्ण माहिती भंडारा नगर परिषदेने जनतेपासून लपवून ठेवलेली आहे. या रस्त्याच्या बांधकामाचे नियोजन करणारा इंजिनियर व भूमिगत गटार योजनेचे बांधकामाचे नियोजन करणारे इंजिनियर हे एक नंबरचे मूर्ख आणि नालायक आहेत. कोणत्याही प्रकारचे पूर्वनियोजन न करता इथे भूमिगत गटार योजनेचे चेंबर तयार करण्यात आले. त्यानंतर या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सिमेंट रोड सहसा उंच असतात आणि त्यामुळे हे जे चेंबर आहेत ते खोलात गेले आणि सिमेंट रोड वर आला. आणि त्याकरिता सिमेंट रोड बनवत असताना भंडारा नगर परिषदकडून इथे किमान 1 फुटाचे 3 खड्डे ठेवण्यात आले व त्यावर सिमेंट रोडचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. आणि लगेच 2 दिवसांनी या जे खड्डे पडलेले होते त्यामध्ये हे गिट्टी टाकून या गड्ड्याला लेवलिंग करण्यात आली. म्हणजे हा अद्भुत विकास भंडारा नगर परिषदेत येथे घडवून आणलेला आहे. भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय सीओ साहेब करण कुमार चव्हाण यांना माझी हात जोडून विनंती आहे की हा अद्भुत विकास बघायला आपण इथे यावं व लगेच बांधकाम विभागाला या बांधकामाच्या माहितीचा फलक लावण्याचे आदेश द्यावा. सर्व रस्ते जवळपास हे जे रस्ते राहतात हे जनतेच्या टॅक्सच्या पैशांनी बनवले जातात. त्यामुळे जर कोणताही रस्ता बनवला असता त्याबद्दलची खर्चाची माहिती जनतेला असणे गरजेचे आहे. भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब करण कुमार चव्हाण यांना माझी विनंती आहे की या संदर्भात झालेल्या बोगस कामाबद्दल आपण चौकशी करून योग्य ती संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, नाहीतर या बोगस कामाची आपण स्वतः जबाबदारी घ्यावी.